आणि निव्वळ आपल्या संवाद कौशल्याने एक जीव वाचवणाऱ्या पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। एकंदरीत हा घटनाक्रम काय होता? तुम्ही किती तास समजवत होता तिला आणि कसं वाचवलं तिला नेमकं तुम्ही? तर सगळ्यात अगोदर मी चेंबूर पोलीस स्टेशनलाच होते आणि माझ्याकडे एक गंभीर केस होती, तर मला कोर्टात जायचं होतं आणि जवळपास 11:45 मला फोन आला ACP भोईवाडा डिव्हिजन दिनेश जोशी साहेबांचा। आणि कारण बऱ्याच अधिकाऱ्यांना माहिती आहे की आपल्याकडे टीम आहे बऱ्याच ठिकाणी, कारण मेन कंट्रोलवरनं पण फोन येतो, तर त्यांचा तसा मला फोन आला आणि मग ताबडतोब मी सगळी माहिती घेतली, कोण आहे काय आहे। तर तिच्या आयडेंटिटीबद्दल आणि तिच्याबद्दल जास्त काही माहिती मिळू शकली नाही, कारण ती कोणाशी बोलतच नव्हती। पण आता मी कोर्टात निघालेलेच होते, तर म्हटलं ऑन द वे बघते काय आहे। आणि त्यांना मी म्हटलं की जर का शक्य असेल तर तुम्ही तिच्याकडे मोबाईल वगैरे द्या, म्हणजे मी जाता जाता सुद्धा तिच्याशी बोलेल। कारण ह्या इन्सिडेंटमध्ये जो माझा रोल आहे तो ऑपरेशनल नसतो, तो काउन्सिलिंगचा आणि तिच्याशी बोलणं आणि नक्की काय इन्सिडेंट आहे, कोण आहे हे याच्यावर जास्त भर असतो। पण ती काही बोलत नसल्यामुळे आणि मी देखील चेंबूर आणि वडाळा हा जरा अर्धा तास पाऊण तासाचा रस्ता मला गाठायचा होता, तर तिच्यापर्यंत काही फोन गेला नाही, त्याच्यामुळे मला तिच्याशी संभाषण करता आलं नाही। आणि कारण ती सुद्धा आयडेंटिटी देत नव्हती, त्याच्यामुळे मला तिथे जाणं भागच होतं। तर जवळपास मी इथून 12:15 पर्यंत निघाले, म्हणजे 12:45 पर्यंत 12:30 पर्यंत पोहोचले असेल। पण तिथे गेल्यानंतर पाहिलं तर 18 माळची बिल्डिंग होती आणि लिफ्ट वगैरे नव्हती, तर जवळपास 5-7 मिनिटं मला वरती जायला लागले। आणि तिथे गेल्यानंतर ती थोडीशी डिप्रेस वाटली आणि तिला पोलीस बघितल्यानंतर आणि माझी जशी एंट्री झाली तर आणि बाकीचे फायर ब्रिगेड आणि पोलीसवाले होते, तर ती डिस्टर्बच वाटत होती, तर ती रिस्पॉन्स देत नव्हती आणि जरा चिडलेली होती, रागवलेली होती, फ्रस्ट्रेटेड झालेली होती। आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांना मी तिथून त्या एरियामधून रिकामं केलं आणि तिच्याशी थोडंसं तिला काम डाऊन केलं आणि माझं इंट्रोडक्शन दिलं। आणि पण ती काही तिच्या आयडेंटिटीबद्दल बोलत नव्हती। मग जवळपास मला तिच्याशी थोडं जेव्हा ती बोलायला लागली, पाऊण तास तर 1 तास मी एकटीच बोलत होती, कारण मला तिच्या आयडेंटिटीबद्दल काहीच माहिती नव्हतं। 10 मिनिटापूर्वी तिला घेण्याच्या 10 मिनिटापूर्वी मी तिची बरेचशी जवळ गेलेली होती आणि मग जसा आमचे कॉन्स्टेबल, मला कळलं की माझे कॉन्स्टेबल आणि लेडीज कॉन्स्टेबल कम्फर्ट झोनमध्ये आलेले आहेत, त्या मला कधीही सपोर्ट करतील। आणि मी तिला बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांनी पटकन हात घातला, कॉन्स्टेबल आणि आमच्या महिला अधिकारी होत्या अजून, आणि आम्ही सगळ्यांनी तिला घेरून टाकलं। म्हणजे तिला जे धोकादायक जागा होती तिथे न करता तिथे आम्ही प्रोटेक्ट केलेलं होतं, म्हणजे आम्ही देखील पडणार नाही आणि ती देखील नाही, आणि मग तिला अगदी पकडूनच घेतलं। नक्की त्याच्यामुळे नथिंग पासून एव्हरीथिंग पर्यंतचा हा प्रवास एखाद्या व्यक्तीचा होऊ शकतो। आणि अर्थातच पोलीस हे कायम ऑपरेशन लेवलला नाही, म्हणजे कायम कारवाई करत नसतात, तर ते काउन्सिलिंगही करू शकतात, समुपदेशनही करू शकतात, हेच या घटनेने सिद्ध केलेलं आहे। कॅमेरामॅन कृष्णा खाबेसह मनश्री पाठक, ABP माझा, मुंबई। तर पोलीस अधिकारी शालिनी यांचं खरोखरच कौतुक की त्यांनी एका महिलेचा जीव वाचवलेला आहे त्यांच्या संवाद कौशल्यातनं।